मुर्शिदाबाद. मित्रांनो, बांगलादेश म्हणता म्हणता आपल्या देशात सुद्धा हैदोस चालू झालेला आहे. आणि तरीही सिक्युलर टाळकी उचलली जीभ लावली टाळ्याला, नको ती बडबड करण्यात स्वतःचा गुडघ्यात असलेला मेंदू दाखवत आहेत. कीव करू यांची का यांनाच आता मुर्शिदाबादमध्ये नेऊन सोडू, अशी उद्विग्नता मनाची झालेली आहे. का झाली आहे? जय जवान जय किसान अरे नारा दिला होता आमच्या लाल बहादूर शास्त्रीजींनी. भारताचे मूर्ती लहान पण कीर्ती महान असे डेअरिंगबाज प्राईम मिनिस्टर. पण आज आहे, आज या आपल्या हिंदुस्थानात तेवढी किंमत आहे त्या जवानाला आणि त्या किसानाला? अहो, किंमत जर असती तर आज मुर्शिदाबादमध्ये ज्या जवानाचं घर जाळलं, ज्याला वाचवायला 86 जवानांची टीम बोलवावी लागली, अरे त्या 86 जवानांना द्या ना आदेश, कमीत कमी 86 कट्टरपंथीयांची घरांची राख रांगोळी करण्याची. गिव्ह देम लिबर्टी. तर त्या नाऱ्याला काहीतरी अर्थ आहे. जय जवान जय किसान. नुसताच शहीदांच्या बाबतीत कळवळा, नुसताच जवानांचे या शहरात सत्कार त्या शहरात सत्कार. अरे त्यांना सुद्धा पुरस्कार घ्यायला लाज वाटतीये सध्या. नकोयत पुरस्कार त्यांना. मध्यंतरी मी ऐकलं पुण्यामध्ये कुठेतरी 10-20 जवानांना बोलवलं एका संस्थेने आणि पुरस्कृत केलं. अरे ते पुरस्कार नकोयत आम्हाला. आमचा जर ड्युटीवर असलेला जवान तुमच्या भरोशावर मायबापाला बायका पोरांना सोडून जात असेल आणि जर त्याच्या घराची राख रांगोळी होईपर्यंत तुम्ही जर बांगड्या घालून बसत असाल, तर त्याच घराच्या राखेत आगीत हे सगळे पुरस्कार जाळले पाहिजेत, असं मी आव्हान करतो आत्ता पुरस्कृत झालेल्या जवानांना सुद्धा. आणि जे लोक महात्मा पितामह राष्ट्रपिता याचा कळवळा घेऊन बोलतायत ना, उचलली जीभ लावली टाळ्याला, नथुराम गोडसेला जे शिव्या घालतायत ना, केवळ मनामध्ये द्वेष जातीभेद हे घेत घेत जगलेली काही माणसं महात्मा गांधींचा पूर्ण इतिहास माहीत नसताना त्याचं कोड कौतुक करतायत. अरे नोवाखालीमध्ये 20-25 लाख हिंदू जे मेले, तो दलित असेल ब्राह्मण असेल कोणीही असेल तो हिंदू होता हे विसरून तुम्ही त्या नथुराम गोडसेला वाटेल ते बोलता, शिवीगाळ करता. लाजा वाटायला पाहिजेत अशा हिंदूंना. दैव करो त्यांच्यावर कट्टरपंथीयांचा हल्ला न हो, पण झालाच तर त्यांनी त्यांच्या नशिबाला आणि त्यांच्या अशा या काळ्या जिभेला दोष द्यावा. अरे तुमचं क्वालिफिकेशन काय, तुमची लायकी काय, तुम्ही काय इतिहास वाचलायत? व्हॉट डू यू नो अबाउट नोवाखाली? जो हिंदूंचा 25 लाखाचा नरसंहार झाला, जर त्या काळामध्ये कलकत्त्यामध्ये ह्याच वेस्ट बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी आणि गोपाळदास मुखर्जी यांच्यासारखे तगडे जवान जर बाहेर पडले नसते तर तुम्ही सुद्धा आज दिसला नसतात. तुमची आजची पोस्ट, तुम्ही करताय ते काम, तुमची पात्रता, तुमची लायकी, तुमच्या मेंदूची कुवत, याला एकदा आरशात बघा आणि मग त्या नथुरामला शिव्या देण्याची आपली लायकी आहे का एकदा आरशात बघून स्वतःला प्रश्न विचारा. लाज वाटली, शर्मेने मान खाली गेली, तर तुमचं काहीतरी क्वालिफिकेशन आहे, तुम्ही काहीतरी माणूस म्हणून जिवंत आहात, तुमच्यातलं हिंदुत्व अजून कुठेतरी थोडं जागा आहे, एवढंच मी मानेन. लाज वाटू द्या. कोणत्याही मोठ्या व्यक्ती, भले तो आज क्रिमिनल म्हणून सुप्रसिद्ध झाला असेल, पण त्याने क्राईम का केला? अरे तुमच्या आमच्यासाठी केला. तुमची आमची पुढची 10-20 लाख लोक हिंदूंची वाचवण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतलं. आणि 25 लाख हिंदू गेल्यानंतर सुद्धा विधवा बायकांना हा राष्ट्रपिता सांगतो की आप जो सुचेता कृपलानी के घर में रह रहे हो,
आश्रित बोल के रह रहे हो, ऐसे रहने की कोई ज़रूरत नहीं। आपके आपके मोहल्ले में मुसलमानों के साथ रहना पसंत करो। अरे ज्यांच्या पतींना त्यांच्यासमोर तलवारीने कापलं त्याच लोकांच्या गल्लीत जाऊन राहायला सांगतो हा राष्ट्रपिता, हा महात्मा। आणि याची लाचसुद्धा आज जन्माला आलेल्या 50-50 वर्ष क्वालिफिकेशन नसलेल्या माणसांना आजसुद्धा हा इतिहास कळल्यानंतर ती लाज वाटत नाही, किंवा त्या इतिहासात डोकावून पाहून थोडं वाचन वाढवून नंतर तुमच्या जिभावर चढण्याची ही सुद्धा त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता नाही आहे। शरम वाटते मला अशा लोकांच्या शिक्षणाची, अशा लोकांच्या पोस्टची। चाललंय काय आज मुर्शिदाबादमध्ये? वेस्ट बंगाल तुमच्या भारताचा हिस्सा, ममता बॅनर्जीसारखी चीफ मिनिस्टर आहे, ऑलवेज यूज टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ मोमेडन्स। चक्क सांगते ती बांगलादेशमधून आलेल्या रेफ्युजींची त्यांची सुरक्षा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। आणि मग हिंदूंचं सुरक्षा करणं तुझं कर्तव्य नाही का? असा खडा सवाल मी त्या CMला विचारू शकतो। एक हिंदूवादी भारतीय नागरिक म्हणून आणि एक फौजीचा मुलगा, जेव्हा एखाद्या फौजीचं घर त्याच्या मागं तो ड्युटीवर असताना जाळलं जातं, राख केली जाते, त्याची सर्टिफिकेट्स, त्याचे मेडल्स, त्याचे वर्दीसुद्धा, अरे कमीत कमी या वर्दीचा अपमान झाला आहे याची तरी खंत ठेवा। आणि पुरस्कृत झालेल्या जवानांना मी आव्हान करतो की एक लेखी निवेदन आणि हे सर्व पुरस्कार त्या संस्थांना परत करून तुम्ही एक आदर्श निर्माण करा। मी तर ह्याच्याही पुढे जाऊन सांगेन, आता या सरकारी ज्या चाली चालल्यात ना त्याच्यामधनं हिंदू भरडला चालला आहे, हिंदू संपत चालला आहे। शाळा कॉलेजांमधनं जे ड्रग्ज रॅकेट चालू आहेत त्याच्यामधनं सगळे हिंदू मुलं मुली आता आम्हाला लग्नाची गरज नाही अशा पद्धतीची नपुसकता घेऊन जगायला लागलेली आहेत। पूर्णपणे जवान पिढी बर्बाद होत चाललेली आहे। कोण करतंय हे खेळ सगळे? या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा थोडासा प्रयत्न केला पाहिजे। आणि ज्या जवानाचं घर जाळलं गेलं मुर्शिदाबादमध्ये, त्यानंतर किती रिटायर झालेल्या जवानांच्या संस्थांनी प्राईम मिनिस्टर आणि राष्ट्रपतीला निवेदन पाठवलं आहे, असा खडा सवालसुद्धा मी या सगळ्या रिटायर माणसांसाठी झटणाऱ्या प्रत्येक फौजीला करतोय मी। अरे जीव तुटतोय। 20-22 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष आपलं घरदार सोडून सीमेवरती लढत असतो हा जवान। छोट्यातल्या छोट्या शिपायापासून तो सुभेदार मेजरपर्यंत कसा बसा पोचतो 22-25 वर्षात, आपलं घरदार सोडून, आपल्या बायका पोरांना वाऱ्यावर सोडून। आणि त्यांची सुद्धा सुरक्षा तुम्ही 50 सिव्हिलियन्स मिळून तुम्ही करू शकला नाहीत। त्या जवानाचं घर जाळलं गेलं, मोठ्या मुश्किलनी बायका पोरं वाचली, मोठ्या मुश्किलनी म्हातारे आईबाप वाचले। शोकांतिका आहे भारत देशाची। आणि अजूनही तुम्ही त्या लोकांचा कैवार घेताय, अजूनही तुम्ही त्या महात्मा गांधीला हार फुले वाहणार। पूर्णपणे तो वाईट होता असं मी कधीच म्हणत नाही, महात्माजी पूर्णपणे वाईट नव्हतेच, पण जिथं हिंदूंची बाजू घ्यायला पाहिजे तिथं त्यांनी घेतली नाही। आणि हे जेव्हा कानावर डायरेक्टली ऐकू येतं त्यानंतर कोणता माणूस गप्प बसेलो? त्याच्या अंगात वाहणारं हिंदूंचं रक्त, आज तो इतिहास घडून गेल्यानंतर 1946 नंतर घडलेल्या घटनेचे जेव्हा मी वाचन करतो तेव्हाही माझं रक्त जर आज इतक्या वर्षांनी सळसळत असेल, तर आज इतिहास माहीत न करून घेता वाटेल ती वक्तव्य करणाऱ्यांनी थोडंसं स्वतःला संयमित ठेवावं ही नम्र विनंती करतो मी। अन्यथा माझ्यासारखे जे हिंदू लोक आहेत ना, हे हिंदू लोक खवळून पहिल्यांदा तुमची घरं बर्बाद करतील, हा सुद्धा धोका तुम्ही जाणून घ्यावा। सिक्युलरिझम सिक्युलरिझम सिक्युलरिझम, अरे नाही राहिली ती लोक सिक्युलरिझम दाखवण्याच्या लायकीची। वेस्ट बंगाल पेटला आहे, सैनिक आणि पोलिसांना टार्गेट केलं जात आहे, पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न होता। 20 अतिरेकी बुरख्याच्या आड तुमच्या सीमांना भगदाड पाडून आतमध्ये दाखल होत आहेत। कोण विकलं जात आहे, कोणाचं पोस्टिंग मुद्दाम केलं जात आहे तिथं? या सगळ्या घटनांच्या मुळाशी आतंकवाद पसरवणारे देश आणि तसेच आपल्या घरातले हे वैरी।
अगदी मी आत्ता ज्यांचा उल्लेख करतोय, माझे मित्र कंपनी, उचलली जीभ लावली टाळ्याला, अशी माणसंसुद्धा हा गृहयुद्ध जे आहे ना हे भडकवण्यासाठी कारणीभूत ठरतात. काहीही धर्माविषयी अस्मिता नाही, काही धर्माविषयी प्रेम नाही, धर्माच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसाविषयी चीड निर्माण होत नाही. थंडावलेली रक्तवाहिन्या घेऊन नको त्या उद्योगात रमलेली माणसं, स्वतःचं कौतुक करून घेण्यामध्ये मशगूल असलेली माणसं, ज्यांची लायकीसुद्धा नाही आहे नथुरामचं नाव जिभेवर घेण्याची. काय काय झालं असतं, अजून काय काय घडलं असतं, याचा विचार केला तरी अंगावर काटे येतात. ही माणसं अजून जिवंत राहिली असती तर यांनी काय काय उद्योग केले असते, याचा विचार न केलेला बरा. आज जे ताटात वाढून ठेवलंय, उद्या जे वाढलं जाणार आहे तुम्हा आम्हाला, त्याची जरा थोडी तरी खंत बाळगा. जे घडतंय, ज्या लोकांना पलायन करावं लागतंय, त्यांच्याविषयी थोडी तरी कणव दया असू द्या मनामध्ये. त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्यातनं एखादा नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्याने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि भारताला पहिलं खरं स्वातंत्र्य त्यांनी ही सेना स्थापन केल्यानंतर मिळवून दिलं, असंच मी तरी मानतो. तसाच एखादा नेताजी आपल्यातनं पैदा होऊ द्या. आझाद हिंदू सेना बनवण्याची आता ही वेळ आलेली आहे, असं मी सजेस्ट करतोय. आणि अर्थातच नुसतं सजेशन देत नाही आहे. रात्री अपरात्री मध्यरात्री कधीही या कामासाठी बोलवा, हा प्रवी बंदा हाजिर है. एक फौजी का बेटा सिर्फ ऐलान नहीं करता, वैसे बर्ताव करके भी दिखा सकता है. खूप खूप जीव तडफडतोय एका जवानाचं घर जाळल्यामुळं. सेंट्रल मिनिस्ट्रीला नम्र विनंती करेन मी, लवकरात लवकर योग्य ती पावलं उचला आणि वारंवार या राज्यात त्या राज्यात गृहयुद्ध होत राहण्यापेक्षा याचा कायमचा काय तो बंदोबस्त करता येईल तो करा. अन्यथा गिव्ह लिबर्टी टू एव्हरी हिंदू पर्सन अँड गिव्ह परमिशन टू कीप ऑल दी pistols, talwar, etc. in his house also. Try to change the Arms Act provisions. काही गोष्टी घडल्याच पाहिजेत, कायदे बदललेच पाहिजेत, असा मी एक व्हिडिओ केला होता. ते सुद्धा खूप अत्यंत नितांत आवश्यक अशी बाब आहे. आणि जेव्हा चांगलं काही करायला जातात तेव्हा सुद्धा न्यायसंस्था जर अडथळा निर्माण करत असेल तर ती पण या भारत देशाची शोकांतिका आहे आणि मग पुढं होणाऱ्या गोष्टी अटळ आहेत असं मला तरी वाटतं. सामंजस्य, माणुसकी, काय ठेका घेतलाय का हिंदू धर्मियांनीच फक्त? आणि तुम्ही 20-25 माणसांनी एका घरावरती, एक बाई, 2 पोरं, 2 म्हातारे जीव असलेल्या घरावरती तुम्ही 40-40 माणसं तलवारी घेऊन हल्ला करताय. लाजा वाटायला पाहिजेत ना. तुमच्यासाठी आम्ही सिक्युलर शब्द का म्हणून लावायचा आणि तुमच्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर भाईचारा का म्हणून ठेवायचा? असे प्रश्न प्रत्येक हिंदूच्या मनात निर्माण झाले पाहिजेत. इतकी कणखर प्रवृत्ती प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यात चालण्यात नक्की आली पाहिजे. जिथं जिथं म्हणून पोळचटपणा आहे तिथं तिथं त्यांना त्यांची जागा दाखवण्याची पण वेळ आली आहे. जिथं जिथं म्हणून हिंदूंच्या विरुद्ध जीभ उचलली जाते, हिंदू असूनसुद्धा त्यांची जीभसुद्धा कापली गेली पाहिजे. अशाच पद्धतीने त्यांच्याशी वागता आलं पाहिजे. त्यांना कणखरपणे त्यांनासुद्धा सुनावता आलं पाहिजे की तुझी जागा कोणती आहे, तुझी लायकी काय आहे, तू कोणाविषयी वक्तव्य करतोयस, इतिहास वाचलास का, किती पुस्तकं वाचलीस तू, तुझं एज्युकेशन काय आहे, तू सध्या काय करतोयस. तुला एखाद्या त्या महान व्यक्तीला घाणेरडी शिवी देण्याचा अधिकार कोणी दिला? मी तरी तोंडावर अशा व्यक्तींना नक्की विचारू शकतो आणि पटवून देऊ शकतो की तू किती नालायक आहेस, तुझी पात्रता काय आहे, तू हे बोलूच कसा शकलास. असे 50 नथुराम येऊन तुझं घर जाळतील, तू सावध हो. इतकाच मी इशारा अशा व्यक्तींना देतो. इतिहासामध्ये थोडंसं खोलवर जायला शिका. कोणी देशासाठी काय वक्तव्य केली आहेत, अगदी नामवर लोकांची पुस्तकं, एक नाही 3-4 पुस्तकं एका रेफरन्ससाठी वाचायला शिका. तेवढी नाही ना पात्रता. इकडून तिकडून मिळालेल्या IQ नॉलेजवरती वाटेल ती वक्तव्य करायची आणि मोठमोठ्या माणसांना शिव्या घालत बसायचं. स्वतःची पात्रता तर काहीच नाही. मित्रांनो, चीड येते चीड. आज ज्या जवानाचं घर जाळलंय, आज ही सुरुवात आहे.
उद्या अशी यादी काढली जाईल, किस गांव के लोग मिलिट्री में ज़्यादा भर्ती होते हैं, किस गांव में वो जवान घर में नहीं है, बंदूक चलाने वाला, बम फेंकने वाला पाकिस्तान के ऊपर, चाइना के ऊपर, किस घर में वो जवान मौजूद नहीं है, कहाँ ड्यूटी पे है, कौन से घर खाली है. येतील 100-150चा जमाव येईल. एक जण FIR झालं, पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये घेतला तर बाहेर 250 माणसं गर्दी करतात, दबाव आणतात. दॅट्स द स्पिरिट अँड युनिटी. ऑफकोर्स सॅल्युटेबल युनिटी आहे. लाज वाटली पाहिजे आपल्या धर्मियांना. वारंवार मी परखड वक्तव्य करतोय. जो सोए है बस जाग जाओ दोस्तों, बहुत बहुत काली रात आने वाली है, तयारी में रहो. मित्रांनो, आज वेस्ट बंगालमध्ये जर 100-150 कुटुंबांना पलायनच करण्याशिवाय पर्याय उरत नसेल तर कुठेतरी आपली सेंट्रल मिनिस्ट्री कमी पडती आहे. तिथल्या CM कडून अपेक्षाच नाही आहेत. तिथल्या CMचा अजेंडाच तो आहे. स्वतःची व्होट बँक त्यांनी वाढवलेली आहे. आज 6 ते 7 कोटी जर घुसखोर आपल्याकडं बांगलादेश इथून एकट्या ठिकाणावरनं येत असतील तर आपल्या देशासारखी शोकांतिका कुणाचीच नाही. आणि अजूनही जर इथला हिंदू माणूस आपल्या ताटातलं अन्न, आपल्या वाट्याची जमीन नको त्या लोकांकडे चालली आहे, नको ती लोकं तिथं स्थापित झाली आहेत, हे सुद्धा जर त्याला कळत नसेल आणि तो जर झोपलेलाच राहणार असेल तर तो एक दिवस झोपेतच मरू शकतो, आहे त्या घरात कापला जाऊ शकतो. हा सुद्धा एक सूज्ञ इशारा मी देतोय. ज्या जवानाचं घर जाळलं त्याच्याविषयी अतिशय संवेदनशीलतेने मी हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये मी तडफडून बोललो आहे की नुकताच काही जवानांना पुरस्कृत केले गेले काही शहरांमध्ये. खूप मोठा कळवळा दाखवून वीरपत्नी वीर मातांचा सत्कार केला गेला आहे. अरे पण तुमच्याच वर्दीला जाळलं गेलं आहे याची चीड निर्माण होऊ द्या आणि ते सगळे पुरस्कार एकतर तुम्ही जाळून टाका, सामूहिक होळी करा त्या पुरस्कारांची आणि त्या संघटनांना विनंती करा की चला आपण सगळे मिळून राष्ट्रपतींकडे निवेदन देऊया आणि काय असेल तो एकदाच या वेस्ट बंगालबद्दल तोडगा काढूया. राष्ट्रपती शासन लागू करण्यासाठी आपण निवेदनं देऊयात. जो काही मार्ग आपल्याला चोखाळता येतो लोकशाहीच्या अनुषंगाने त्या मार्गाने आपण सत्वर तिथला काय असेल तो इलाज करू. आणि तसा होत नसेल तर आम्हाला रिटायर माणसांना सुद्धा एक परवानगी नक्की द्या त्या वेस्ट बंगालमध्ये घुसण्याची. ही तडफ तुमच्या मनात निर्माण व्हावी अशी एक फौजीचा मुलगा म्हणून मी नम्र विनंती करतो. आणि मी सुद्धा तुमच्या सोबत येण्यास तयार आहे हेही सांगायला मी विसरत नाही. जय हिंद, जय भारत.